नमस्कार. तर आज आपण घरच्या घरी खपली गव्हाची खीर कशी बनवली जाते हे पाहणार आहोत. तर खपली गव्हाची खीर आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. विशेषतः खपली गहू हे जुने पारंपरिक आणि अत्यंत पौष्टिक असे धान्य आहे. तर आज आपण बघणार आहोत की खपली गव्हाची खीर घरच्या घरी कशी बनवली जाते. तर सर्वात प्रथम आपण खपली गहू पाण्यामध्ये थोडासा भिजवून ठेवणार आहोत. दुसऱ्या दिवशी खपली गव्हाची खीर करायची तयारी चालू केली. तर त्यात सर्वात प्रथम मी साजूक तूप कुकरमध्ये टाकले आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रुट्स फ्राय करून घेतले, जसे की काजू आणि बदाम. त्याच्यानंतर आपण खपली गहू याच्यामध्ये घालायचं आहे आणि हे सर्व मिश्रण आपण चमच्याने व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे. थोडंसं मीठ घालून कुकरला टोपण लावून एक शिट्टी काढून घ्यायची आहे. कुकरची शिट्टी होईपर्यंत आपण खोबरं बारीक करून घेऊयात. शक्यतो आपण ओल्या नारळाचाच वापर करायचा आहे. तर आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे खोबरं. आपण साखरेऐवजी गुळाचा वापर करणार आहोत, कारण गूळ हा साखरेपेक्षा अधिक पौष्टिक असतो. आपण गूळ बारीक करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता गहू नीट शिजलेला आहे. तर त्याच्यामध्ये आता आपण बारीक केलेला गूळ घालूया. आता आपण दुसऱ्या गॅसवर थोडंसं पाणी गरम करायला ठेवूया आणि थोडीशी खसखस फ्राईंग पॅनमध्ये भाजून घेऊया. खसखसमुळे खिरीला चांगली चव आणि खमंगपणा येतो. आता आपण गरम केलेलं पाणी गव्हामध्ये ओतूया आणि ही सर्व खीर आपण व्यवस्थित शिजवून घेऊया. खिरीला आपल्याला सारखं हलवत राहायचं आहे, कारण खीर खाली लागू शकते, जसे की करपू शकते. आता आपण याच्यामध्ये ओलं नारळ जे आपण बारीक करून घेतलेला होता तो टाकायचा आहे आणि सर्व मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित आपण हलवून घ्यायचे आहे. आता आपण याच्यामध्ये थोडीशी कस्टर्ड पावडर आणि थोडंसं पाणी याची पूर्ण पेस्ट करून घ्यायची आहे, जसं की स्लरी आपण याच्यामध्ये ओतायची आहे. आणि आता आपण याच्यामध्ये दूध घालूया. दुधामध्ये आपल्याला ही खीर व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. याच्यामध्ये आता आपण थोडीशी वेलची पूड टाकूया आणि थोडंसं जायफळ किसून टाकूया. याच्यामुळे खीरीला अप्रतिम चव आणि सुगंध येतो. याच्यामध्ये आपण बेदाणे आणि खारीक घालू शकतो. माझ्याकडे सध्या अवेलेबल नाही आहे म्हणून मी टाकत नाही. तुम्ही बघू शकता आपली खीर व्यवस्थित शिजलेली आहे. आता आपण याला एका बाउलमध्ये काढून घेऊया. ही खीर सर्व करत असताना याच्यामध्ये नेहमी थोडंसं दूध आणि